सभेत आणि रॅलीत जर कर्मचारी दिसल्यास गमवावी लागणार नोकरी, निवडणूक आयोगाचे आदेश। नमस्कार, मी प्रवीण यादव स्वागत करतो तुम्हा सर्वांचे तुमच्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्र, काय आहे सविस्तर वृत्त ते जाणून घेऊया। सर्व कर्मचाऱ्यांकरिता अतिशय महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहे। प्लीज व्हिडिओ पूर्ण बघा, शंका असल्यास कमेंट्स करून नक्की लिहा। चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला प्लीज सबस्क्राइब करून बेल बटन दाबायला विसरू नका आणि कमेंट्स बॉक्समध्ये आपल्या जिल्ह्याचे नाव लिहायला विसरू नका। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। बंधूंनो, लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी मोठ्या प्रमाणात भव्य रॅलीचे आयोजन विविध पक्षांकडून करण्यात येत आहे। यामध्ये राज्यातील सरकारी कर्मचारी सहभाग होतात। यामुळे समाजामध्ये कर्मचाऱ्यांच्या समावेशनाने वेगळा संदेश जात असतो। यामुळे निवडणूक आयोगाने स्पष्ट निर्देश दिले आहेत की जर प्रचार सभामध्ये जर कोणताही कर्मचारी सहभागी झाल्यास त्यास नोकरी गमवावी लागणार आहे। सरकारी कर्मचारी हा शासनाच्या वतीने काम करत असतो, त्या बदल्यात त्यांना वेतन स्वरूपात मोबदला दिला जातो। ज्या दिवशीपासून कर्मचारी शासन सेवेत रुजू होतो त्या दिवसापासून त्यास काही गोष्टी टाळणे आवश्यक असते। त्यापैकी एक म्हणजे कोणत्याही निवडणूक प्रचार सभांमध्ये तसेच रॅलीमध्ये प्रचार करणे, भाषणे देणे अशा कोणत्याही प्रकारचे कृत्य करता येत नाही। शिवाय त्यास नोकरीमध्ये असताना निवडणूक लढवता येत नाही। परंतु खाजगी शाळा संस्थांमधील शिक्षक कर्मचाऱ्यांच्या बाबतीत काही प्रमाणात शिथिलता देण्यात आली होती। यामध्ये खाजगी शाळेतील शिक्षक कर्मचारी आपल्या संस्था चालकांच्या परवानगीने निवडणूक लढवू शकतात। आता निवडणूक आयोगाने दिलेल्या आदेशामध्ये नमूद करण्यात आले आहे की खाजगी संस्थांमधील शिक्षक कर्मचारी प्रचार सभेत रॅलीत दिसल्यास त्यांना नोकरी गमवावी लागणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे। प्रचार रॅलीचे प्रशासनाकडून व्हिडिओ चित्रीकरण करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत। त्यामुळे खाजगी संस्थांमधील शिक्षक कर्मचाऱ्यांना कोणत्याही प्रचार रॅलीमध्ये सहभाग घेऊ नये। खाजगी संस्थांमधील संस्था चालकाकडून शिक्षकांना निवडणूक कामासाठी जुंपले जातात। थेट प्रचार, भाषणे अशा कामाकरिता प्रत्यक्ष सहभाग करून घेतले जातात। राज्यातील बऱ्याच संस्था या राजकीय पुढाऱ्यांच्या असल्याने आता यापुढे शिक्षक, प्राध्यापक कर्मचाऱ्यांना थेट प्रचार करणे, भाषणे अशा कोणत्याही प्रकारचे काम करण्यास बंदी घालण्यात आली आहे। अशा प्रकारचे थेट परिपत्रक राज्य निवडणूक आयोगामार्फत निर्गमित करण्यात आलेले आहे। जर कोणताही शिक्षक कर्मचारी अशा प्रकारच्या निवडणूक प्रचार या रॅलीमध्ये भाषणे करताना आढळल्यास त्यास नोकरी गमवावी लागणार असल्याचे सदर परिपत्रकामध्ये नमूद करण्यात आलेले आहे। मित्र, हे होतं वृत्त। या वृत्तापासून आपल्याला सजग होण्याची नक्कीच गरज आहे, नाहीतर आपली आपत्ती येऊ शकते। तुमच्या विविध कल्पना असतील की अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं काय, तर तुम्ही ते बिनधास्त कमेंट्स करून लिहू शकता। चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर प्लीज सबस्क्राइब करून बेल बटन दाबायला विसरू नका। धन्यवाद। जय महाराष्ट्र।